श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार, दिनांक आहे 23 ऑक्टोबर आणि या दिवशी आलेली आहे भाऊबीज. तर पहा, दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीज म्हणून ओळखला जातो. या दिवशी दिवाळीची समाप्ती होते. म्हणजेच दिवाळी हा सण 5 दिवसांचा असतो आणि भाऊबीज हा त्या दिवाळीचा शेवटचा दिवस मानला जातो. तर पहा, दिवाळी हे सर्वांना आनंदाने सुखाची गेलेलीच असेल, तर भाऊबीज हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. तर आपल्याला या भाऊबीजेच्या दिवशी घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे. या झाडाचं एक पान गुरुवारी भाऊबीजेच्या दिवशी जर आपण घरामध्ये घेऊन आलात, तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होऊन आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लोक बोलण्यासाठी तळमळतील. म्हणजेच आपल्याबरोबर एखादी व्यक्ती बोलत नसेल तर ती आपल्यासंग बोलण्यासाठी तळमळेल, भेटण्यासाठी तरफडेल, इतका हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, भाऊबीज हा भावा बहिणीच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा खूप मोठा सण म्हणून साजरा केला जातो. या सणाला यमद्वितीया असंही म्हटलं जातं. या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना करते. तर पहा, हा सण यमराज आणि त्याची बहीण यमुना यांच्याशी संबंधित आहे. या दिवशी खूप दिवसांनी यमराज त्यांच्या बहिणीच्या घरी तिला भेटण्यासाठी गेले आणि या दिवशी यमुनाने आपल्या भावाला गोडधोड खायला घातलं आणि त्याचं औक्षण करून त्याच्या दीर्घ आयुष्याची कामना केली. आणि त्या बहिणीच्या या स्वागताला यमराज प्रसन्न होऊन त्यांनी आपल्या बहिणीला वर मागायला सांगितला. तेव्हा यमुनाने असा वर मागितला की ज्या बहिणीच्या घरी भाऊ येऊन स्वतःचं औक्षण करून घेईल त्या भावाला मृत्यूचं भय हे राहणार नाही. आणि त्याच दिवसापासून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. तर पहा, बऱ्याच वेळा बहिणी ह्या भावाच्या घरी जाऊन मग त्यांचे औक्षण करून त्यांना ओवाळत असतात, परंतु असं अजिबात करायचं नाही. बहिणीच्या घरी भावाने यायचं आहे आणि त्या स्वतःचं औक्षण तिला करायला लावायचं आहे. असं केल्याने त्या भावाला कोणत्याही प्रकारचं मृत्यूचं भय हे राहत नाही. म्हणूनच भावाला जर तुम्हाला ओवाळायचं असेल तर त्याला तुम्हाला तुमच्या घरी बोलवायचं आहे आणि त्यानंतरच त्याचं औक्षण करून त्याची जे काही दीर्घ आयुष्याची कामना तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या माहेरी गेला तरीसुद्धा चालेल, परंतु भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळायला त्याला तुमच्या घरी बोलवायचं आहे. या दिवशी बहीण आपल्या भावासाठी थाळी सजवत असते. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर मिठाई, भावाला ओवाळायसाठी सोन्याचं एखादा वस्तू आणि नारळ ठेवत असते. या दिवशी भावाचं औक्षण केलं जातं आणि त्याला करदुरा आणि एक नारळ हा दिला जातो आणि भावाच्या दीर्घ आयुष्याची ती प्रार्थना करत असते. माझ्या भावाचं आयुष्य हे दीर्घ आयुष्य राहू दे आणि त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना बहीण करत असते. आता बघा, तुम्हाला माहीत आहे का की या भाऊबीजेच्या दिवशी पृथ्वी तलावरती खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक लहरी ह्या निर्माण झालेल्या असतात आणि याच दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये ही एक वस्तू घेऊन यायची आहे. म्हणजेच या झाडाचं एक पान आपल्याला घेऊन यायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतील. जर तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, तरीसुद्धा तुमच्या कष्टाला, मेहनतीला
योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही. म्हणजे तुम्ही कष्ट करताय, खूप मेहनत करताय, परंतु तुमच्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाही आहे. त्याप्रमाणे तुमच्याकडे पैसा येत नाही आहे, तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही आहे, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही. तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकून राहत नाही. अशा बऱ्याच समस्या ज्या आहेत तर ते तुमच्या बाबतीत जर घडत असतील, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी ही आनंदी राहावी, घरामध्ये लक्ष्मी आपल्या कायमस्वरूपी टिकून राहावी, यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा उपाय भाऊबीजेच्या दिवशी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं, कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप अधिक प्रमाणामध्ये सांगितलं जातं. आणि म्हणूनच अशा तिथींना आपण जर काही प्रभावी उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणूनच आपल्याला या झाडाचं पान आणायचं आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या भाऊबीजेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, मस्त अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध, गाईचं गोमूत्र किंवा मग पंचगव्य टाकून तुम्हाला अंघोळ ही करायची आहे. आणि बघा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी 11 वाजण्याच्या आत करायचा आहे. तर पहा, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडे झुडपे असतात आणि त्यामध्ये अनेक दैवी शक्ती असतात. आणि म्हणूनच अशा ज्या दैवी शक्ती आहेत तर त्याचा आपल्याला फायदा होण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करावे लागतात. तर आपल्या या आजूबाजूला असणाऱ्या झाडांपैकीच एक झाड आहे, ते म्हणजे औदुंबराचं झाड. तर उद्या गुरुवार देखील आहे आणि औदुंबराचं झाड जे आहे तर ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे की प्रत्यक्ष दत्त त्यामध्ये निवास करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या औदुंबराच्या झाडाचं एक पान घरी आणायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची देवपूजा सकाळची आवरून झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. तुम्हाला त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. हे पाणी, त्याचबरोबर एक दिवा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घेता आला तर तो घ्यायचा आहे, नसेल तर तेलाचा घेतला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा हे सुद्धा घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम हे पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे, दिवा लावायचा आहे, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. त्या झाडाला तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या झाडाचं एक पान हे तोडायचं आहे. आता तुम्ही ते एक पान घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर तुम्हाला ते पान स्वच्छ धुवून काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. यानंतर त्या पानावरती त्या हळदीच्या साह्याने, एका काडीच्या साह्याने त्या हळदीमध्ये बुडून तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे. आता तुमची इच्छा कोणतीही असू द्या, नोकरी प्राप्ती असेल किंवा तुम्हाला घर घेणं, बंगलं घेणं किंवा मग गाडी घेणे किंवा मग तुमचे आसपास एखादा शत्रू असेल त्याचा नाश होण्यासाठी, कोणतीही इच्छा असू द्या, अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला लिहायची आहे. तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही, पैसा घरामध्ये येण्यासाठी, लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी, धनप्राप्ती होण्यासाठी कोणतीही इच्छा तुम्हाला लिहून ती त्या पानावरती लिहायची आहे. आणि त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, हे पान तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरापाशी बसूनच धूप, अगरबत्ती, दिवा सर्व लावून घ्यायचं आहे. तुमच्या देवघरापाशी बसून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. त्यानंतर एक माळ श्री गुरुदेव दत्त या मंत्राची करायची. आणि हे पान घेऊन तुम्हाला परत ज्या उंबराच्या झाडाचं तुम्ही पान घेऊन आलेले आहात तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर त्याखाली तुम्हाला थोडासा खड्डा करायचा आहे. त्यामध्ये हे पान तुम्हाला दाबून टाकायचं आहे. आणि त्यानंतर एक तांब्याभर पाणी तुम्हाला त्यावरती ओतून तुमची जी पण इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे. जी तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे ती इच्छा परत एकदा व्यक्त करायची, झाडाला स्पर्श करायचा, नमस्कार करायचा आणि घरी यायचं. अशा पद्धतीने हा अगदी छोटा आणि साधा उपाय आहे. उद्या भाऊबीजेच्या दिवशी हा उपाय नक्की करा. या दिवशी उपाय करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. तर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील. लोक तुमच्या संगती बोलण्यासाठी तळमळतील, भेटण्यासाठी तडफडतील, मागे फिरतील, इतका हा प्रभावी उपाय आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.